नमस्कार, मी निरंजन. देशामध्ये भयंकर महामंदी येणार आहे आणि देशाचं नेतृत्व हे भारताने आपलं सार्वभौमत्व गमावलेलं आहे. ते अक्षरशः आपल्या देशाचं सार्वभौमत्व हे डोनाल्ड ट्रम्पच्या पायाशी नेऊन ठेवलं. ट्रेड डीलवरून बऱ्याच जणांनी आतापर्यंत हे केलं, पण मला खूप माहिती याची घ्यायची होती. म्हणजे सर्वात पहिल्यांदा बघा की भारताबरोबर ट्रेड डील झालं हे डोनाल्ड ट्रम्पने अनाऊन्स केलं. म्हणजे भारत पाकिस्तानचं सीज फायर झालं, डोनाल्ड ट्रम्पने अनाऊन्स केलं. हे आता ट्रेड डील झालं, डोनाल्ड ट्रम्पने अनाऊन्स केलं. बरं, डोनाल्ड ट्रम्पने अनाऊन्स केलं, त्याची ट्विट बघा. त्याच्या ट्विटमध्ये म्हणजे एक्स वरती, आता सवय लागली ती ट्विट म्हणायची, एक्स प्लॅटफॉर्मवर त्यांनी जी पोस्ट केली त्या पोस्टमध्ये डोनाल्ड ट्रम्पनी हे पहिले तर सांगून टाकलं की मोदींशी बोललो आणि मोदींनी हे मान्य केलं की भारत यापुढे रशियाकडून ऑइल घेणार नाही, म्हणजे कमी करेल वगैरे नाही, रशियन कडून क्रूड ऑइल घेणं भारत बंद करेल हे त्यांनी सांगितलं. त्यानंतर त्यांनी सांगितलं की म्हणून रेसिप्रोकल टू टेरिफ हे आता आम्ही 25%वरून 18%वर आणणार आहे. म्हणजे पहिले लक्षात घ्या, ऑगस्टमध्ये हा सगळा खेळ सुरू झाला आणि हा जो भारतावरती पहिल्यांदा 25% टेरिफ लावलं, त्याच्यानंतर रशियाकडून क्रूड ऑइल घेत आहेत म्हणून 25%चा दंड लावला. तर आता रशियाकडून ऑइल घेणं बंद करणार याचं वचन मोदींनी त्यांना दिल्यामुळे ते 25%चा दंड काढला आणि 25% जे टेरिफ लावलं होतं ते आता 18% लावलं, हे त्यांनी त्याच्यात जाहीर केलं. त्यानंतर त्याच्यामध्ये डोनाल्ड ट्रम्पनी त्याच पोस्टमध्ये हे सुद्धा जाहीर केलं की they will likewise move forward to reduce their tariffs and non-tariff barriers against the United States to zero. म्हणजे भारत अमेरिकेकडून ज्या काही वस्तू घेतो त्याच्यावरती भारत 0% इम्पोर्ट ड्युटी लावणार. 0%. आणि भारताकडून अमेरिकेला पाठवल्या जाणाऱ्या, एक्सपोर्ट केल्या जाणाऱ्या वस्तूंवरती अमेरिका 18% लावणार. आणि त्यात पुढे त्यांनी हे पण सांगितलं की नरेंद्र मोदींनी हे मान्य केलंय, कबूल केलंय की येत्या 5 वर्षात भारत अमेरिकेकडून $500 बिलियन इम्पोर्ट करेल. $500 बिलियन. म्हणजे लक्षात घ्या, आत्ता भारताचं एकूण जगभरामधून करत असलेलं इम्पोर्ट, आयात, ही $900 बिलियन आहे. त्यातले $500 बिलियन हे अमेरिकेकडून करेल असं मोदींनी मला कबूल केलेलं आहे. हे डोनाल्ड ट्रम्पनी केलं ट्विट. त्याच्यानंतर डोनाल्ड ट्रम्पच्या त्या सेक्रेटरी अॅग्रिकल्चर, म्हणजे तिकडे सेक्रेटरी म्हणतात मंत्र्याला, तर सेक्रेटरी अॅग्रिकल्चर यांनी ट्विट केलं. तिने सुद्धा, ब्रुक रॉलिन्स, तिने पण सांगितलं त्या ट्विटमध्ये की हे सगळं, आणि तिने डोनाल्ड ट्रम्पचे आभार मानले की आता, आणि त्यात तिने हे पण म्हटलं की यामुळे आता अमेरिकेतल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना प्रचंड मोठी अशी भारताची बाजारपेठ उपलब्ध होईल आणि अमेरिकेतल्या कृषी उत्पादनांना भारताच्या बाजारपेठेत विकता येईल, ज्यामुळे अमेरिकेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसा येईल, कारण 0% इम्पोर्ट ड्युटीवर ते येईल. हे तिने केलं. त्याच्यानंतर या दोघांनी जगजाहीर करून टाकल्यानंतर आपल्या नॉन बायोलॉजिकल प्राण्यांनी केलं ट्विट. आणि ते पण ट्विट नीट वाचा, बघा एकदा ते ट्विट. त्याच्यामध्ये नरेंद्र मोदींनी कुठेही असं कबूल केलं, म्हटलं नाही की मी डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकन गुड्सवरती इम्पोर्ट ड्युटी ही आता फक्त 0% आम्ही लावू, हे त्यांना ऑलरेडी मी त्यांना शब्द दिला आहे. किंवा $500 बिलियन इम्पोर्ट 5 वर्षामध्ये अमेरिकेकडून आम्ही करू, हे पण मी त्यांना कबूल केलंय. हे लपवलं. हे भारताच्या पंतप्रधानांनी भारताच्या नागरिकांपासून हे लपवलं. आणि तिकडे डोनाल्ड ट्रम्प पासून ते त्याच्या त्या ब्रुक रॉलिन्स, कृषी मंत्री त्यांची, तिने ट्विट केलं. आणि व्हाईट हाऊसची जी प्रेस सेक्रेटरी आहे ती काय म्हटली ते पण ऐका. व्हाईट हाऊसची प्रेस सेक्रेटरी
The president struck another great trade deal with India. He spoke with Prime Minister Modi directly. They share a very good relationship. India committed to not only no longer purchasing Russian oil, but buying oil from the United States, also perhaps from Venezuela too, which we know will now have a direct benefit on the United States and the American people. And in addition to that, Prime Minister Modi committed to $500 billion of investments into the United States, including for transportation, for energy, and for agricultural products as well. So this is another great trade deal thanks to President Trump. आता या व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरीनी सुद्धा पुन्हा हे सांगितलं की अमेरिकेच्या कृषी उत्पादनांवरती 0% ड्युटी लागणार आणि इतर आयातीवरती सुद्धा 0% ड्युटी लागणार. इथे काही त्याचं होतं का? देशाची संसद चालू होती, पार्लमेंट चालू आहे, याच्याबद्दल पार्लमेंटमध्ये काहीतरी सांगणं भाग होतं ते. आणि मुळामध्ये हे ट्रेड डील अनाऊन्स जेव्हा झालं त्यावेळेला देशाची संसद चालू होती, पंतप्रधान भारतात होते, आपले व्यापार मंत्री कॉमर्स मिनिस्टर पियुष गोयल हे भारतात होते, परराष्ट्र मंत्री जयशंकर भारतामध्ये होते आणि फोनवरती हे डील झालं. आता हे माझा पहिला प्रश्न हा आहे की हे का झालं? 4 महिन्यापासून निगोसिएशन चालू होती, 4-5 महिन्यापासून. त्याच्यानंतर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात डोनाल्ड ट्रम्पनी अनाऊन्स केलेल्या या टेरिफच्या विरोधामध्ये खटला चालू आहे, ज्याच्यामध्ये डोनाल्ड ट्रम्पना असं एकतर्फी टेरिफ लावायचा अधिकार नाही या मुद्द्यावरून तो खटला आहे. कारण टेरिफ आकारण्याचा अधिकार फक्त US काँग्रेसला आहे, अमेरिकन संसदेला आहे. तो एका व्यक्तीला डोनाल्ड ट्रम्पला नाही, असा निर्णय घेऊच शकत नाही डोनाल्ड ट्रम्प. पण तरीही त्यांनी तो घेतला म्हणून त्याच्या विरोधात केस चालू आहे आणि त्या केसचा निकाल लागण्याची वेळ आलेली आहे जवळ. त्यामुळे तो निकाल डोनाल्ड ट्रम्पच्या विरोधात 100% लागणार या टेरिफच्या बाबतीत. हे असून सुद्धा, कारण तिथली न्यायव्यवस्था खूप कडक आहे, काटेकोरपणाने संविधानाचं पालन करते त्यांच्या, आपल्यासारखं नाहीये. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्पचा हा टेरिफ लादण्याचा निर्णय तिथल्या सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला असता त्याची वाट न बघता यांनी फोन करून तातडीने हे ट्रेड डील झालं म्हणून या अमेरिकेच्या अटी मान्य करायची काय गरज होती? त्याची गरज होती कारण मोदींचा हात पिरगाळला होता डोनाल्ड ट्रम्पने. एकीकडे एप्स्टीन फाईलमध्ये 33 वेळेला नाव आलेलं आहे, अजून बाकी आहेत, अजून 30-35 लाख कागदपत्र, काही हजार व्हिडिओज हे यायचं बाकी आहे. पण एक झटका दिला होता एप्स्टीन फाईलचा पहिला पार्ट रिलीज करून. आणि तिकडे 15 दिवसाच्या आत आता या गौतम अदानीला अमेरिकेतल्या न्यायालयासमोर हजर राहावं लागणार आहे. त्यांनी समन्स ऍक्सेप्ट केलंय त्याच्या वकिलांमार्फत, आणि समन्स ऍक्सेप्ट केलंय याचा अर्थ तो आता अमेरिकेच्या न्यायालयातला रजिस्टर्ड आरोपी झालेला आहे, रजिस्टर्ड गुन्हेगार, कारण समन्स स्वीकारलंय. या 2 ठिकाणी हात पिरगाळून टाकल्यामुळे तिथल्या न्यायालयाच्या निकालाची वाट न बघता टेरिफच्या बद्दल यांनी एकतर्फी फोन करून सांगून टाकलं. आणि देशाचं सार्वभौमत्व हे एका माणसाची सिक्रेट्स लपावी यासाठी म्हणून देशाला पणाला लावलं. आणि हे खूप गंभीर आहे. याचे प्रचंड मोठे दूरगामी परिणाम होणार आहेत. आज झुकलेला आहे भारत, यापुढे मानेवरती दाब देऊन देऊन आणखीन झुकवलं जाईल. हे अमेरिकेने केलं, आता हे युरोपियन युनियन सुद्धा सुरू करेल, आणखीन इतर देश सुरू करतील आणि भारताला गलित गात्र अवस्थेमध्ये आणून ठेवतील हे नरेंद्र मोदी. हे खरंच अतिशय वाईट वाटतंय हे बोलताना सुद्धा, यातना होत आहेत की काय हे बोलावं लागतंय माझ्याच देशाबद्दल. पण हे केलंय आपल्या या परजीवी प्राण्यांनी, अमानवी प्राण्यांनी, परजीवी पण नाही, आणि याचं काही स्पष्टीकरण नाही. बरं, त्याच्यानंतर पियुष गोयल तिथं संसदेमध्ये आणि नंतर काहीतरी पत्रकार परिषद घेतली म्हणे, त्याच्यामध्ये आम्ही केळी घेणार नाही, आम्ही काय नट्स तिकडून घेणार नाही. अरे
तुम्ही 0% ते घेणार नाही, हे घेणार नाही, हे घेणार नाही म्हणून सांगताय. काय घेणार 0% हे सांगा ना. प्रॉब्लेम तिथं आहे. तुम्ही काय घेणार नाही याबद्दल प्रॉब्लेमच नाहीये. तुम्ही 0% आयात करावरती काय काय घ्यायचं मान्य केलंय हे सांगा. आणि ते लपवतायत. सगळे मिळून लपवतायत. रशियाच्या ऑइलबद्दल विचारलं तर हा पियुष गोयल सांगतो परराष्ट्र मंत्र्याला विचारा. परराष्ट्र मंत्र्याला विचारलं तर तो म्हणतो कॉमर्स मिनिस्टरला विचारा. हे कोणाला विचारायचं? कोणाला विचारायचं? हे म्हणजे कसं झालं माहितीये का? बेअक्कल माणसाला स्वयंपाक करायला दिला. आणि बेअक्कल माणसाला स्वयंपाक करायला दिल्यानंतर तो त्याच्यामध्ये तिखट, मीठ, मसाला, तेल, सगळं, साखर सगळं टाकतो. त्याला दिसेल ते. आणि त्याची काहीच चव राहत नाही. कोणी खाऊ शकत नाही, कोणी पचवू शकत नाही. तसा कारभार मोदी करतोय आत्ता देशात. हे सगळं झाल्यानंतर अमेरिकेने हे स्टेटमेंट रिलीज केलं. प्रेस रिलीज केलं. जॉईंट स्टेटमेंट म्हणून. आणि त्याच्यामध्ये पुन्हा तेच म्हटलंय की इंडिया विल एलिमिनेट or reduce tariffs on all US industrial goods and a wide range of US food and agriculture products, including dried distillers grains. याला जनावरांचं खाद्य, लाल ज्वारी वगैरे म्हणतात. रेड सोरग्रम फॉर अॅनिमल फीड, नंतर ट्री नट्स, फ्रेश अँड प्रोसेस्ड फ्रूट, सोयाबीन ऑइल, वाईन, स्पिरिट्स अँड ऍडिशनल प्रोडक्ट्स. आता अँड ऍडिशनल प्रॉडक्ट मध्ये काय काय माहित नाही, ते सांगितलेलं नाही. पण हे जे सांगितलंय हे पुरेस आहे ना. आणि याचा अर्थ काय होतो? आणि आता काही गोष्टी मुद्दाम लक्षात घेण्याच्या आहेत. हे सगळं झाल्यानंतर, ते ट्रेड डीलची ट्वीट बीट सगळ्या झाल्यानंतर, हा भाऊ आपला, भाऊ नाही म्हणायचं त्याला खरं तर, कारण तो अमानवी आहे, यांनी एनडीएच्या सदस्यांकडून सत्कार स्वीकारला. आणि ते एवढ्याशा सभागृहात, त्या सेंट्रल हॉलमध्ये एनडीए तर्फे याचा सत्कार करण्यात आला. आणि हे हसून 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 टाळ्या काय वाजवतोय ना, हात काय दाखवतोय. काय म्हणजे देश? म्हणजे ते गाणं जे आहे ना देवानंदचं, मैं हर फिक्र को धुए में उडाता चला गया, बर्बादियों का जश्न मनाता चला गया. बर्बादियों का जश्न का म्हणतोय मी? कारण आत्तापर्यंत भारत अमेरिकेला जेवढी आयात आणि निर्यात करत होता, ते $132 बिलियन भारताचा व्यापार होता नुसत्या अमेरिकेबरोबर. या $132 बिलियन पैकी $86 बिलियन भारत एक्सपोर्ट करत होता. आणि फक्त $45 बिलियन भारत अमेरिकेकडून इम्पोर्ट करत होता. आणि भारत अमेरिकेकडून $45 बिलियन हे जे इम्पोर्ट करत होता, ते काय कसं करत होता? त्यातल्या ऑटोमोबाईल्सवर, म्हणजे वाहनांवरती 100% ड्युटी लावली होती. कृषी उत्पादनांवरती 46% ड्युटी लावलेली होती. भारत आयात कर घेत होता त्याच्याबद्दल, त्यांच्याकडून. आणि मग इतर इलेक्ट्रॉनिक्स आणि हे याच्याबद्दल 5%, 18% वगैरे अशा प्रकारची इम्पोर्ट ड्युटी होती. पण कृषी उत्पादनांवरती 39 ते 46% एवढी इम्पोर्ट ड्युटी होती. वाहनांवरती 100% इम्पोर्ट ड्युटी होती. आणि आता हे सगळं शून्य. म्हणजे या अमेरिकेकडून आपण जे आयात करत होतो $45 बिलियन, त्याच्यावरती अगदी सरासरी 20-25% जरी ड्युटी म्हटली तरी त्यावरती भारत $2 बिलियन इतकं उत्पन्न टॅक्सच्या रूपात, कस्टम ड्युटीच्या रूपात भारताला मिळत होतं दर वर्षाला. आता 0% केल्यानंतर ते मिळणार नाही. सरकारला मिळणारं उत्पन्न शून्य त्याच्यावरती. त्यात $86 बिलियन भारत जे निर्यात करत होता, एक्सपोर्ट जे करत होता अमेरिकेला, त्याच्यावरती किती इम्पोर्ट ड्युटी अमेरिकेत लावली जात होती, टेरिफ अमेरिका लावत होतं. भारताच्या निर्यातीवरती अमेरिकेमध्ये 3% निर्यात लावली जात होती. 3%. त्या 3% निर्यातीचा, म्हणजे निर्यात कर लावला जात होता तिथं, त्याच्यावरती आता 18% लावणार. म्हणजे इथला $100 शर्ट 3 रुपयाची ड्युटी लागत होती तिथं, इम्पोर्ट ड्युटी,
आणि 103 रुपयाला तिथल्या माणसाला व्यापाऱ्याला मिळत होता. 103 रुपयाला. आता तो 118 रुपयाला मिळणार. हे त्याच्यातलं साधं गणित. त्यामुळे भारतातल्या व्यापाऱ्यांना, भारतातल्या उद्योजकांना फार छान झालंय वगैरे, मूर्खपणा आहे. या देशातल्या जनतेची फसवणूक करण्याचं काम चालू आहे. 18% त्याच्यावरती ड्युटी लागल्यानंतर भारतीय वस्तू अमेरिकेमध्ये महागच राहणार. त्या 25% लागणार होतं, त्याऐवजी 18% लागणार. एवढाच भाग आहे. म्हणजे 25 रुपयांनी महाग झाली असती वस्तू, ती आता 18 रुपयांनी महाग होणार. पण महाग होणार. त्यामुळे भारताच्या निर्यातीवर परिणाम पडणार. भारताकडून कमी निर्यात होणार भविष्यात अमेरिकेला, कारण तिथं महाग झाल्या भारतीय वस्तू. आणि अमेरिकन वस्तू आता 0 इम्पोर्ट ड्युटी लावल्यामुळे स्वस्त होणार. आणि म्हणून ती बोलते आहे अमेरिकेतल्या शेतकऱ्यांबद्दल. आता त्यात त्यांनी म्हटलंच आहे, सोयाबीन, ऑइल, ऍपल, कॉटन, कापूस, बदाम, पिस्ते वगैरे वगैरे हे कृषी उत्पादनांमधला काही भाग. याच्याशिवाय डेअरी प्रॉडक्ट वगैरे हे बरंच असणार आहे. पण मला सांगा तुम्ही आता की याचा परिणाम कोणावर होणार? माझ्या महाराष्ट्रातल्या सोयाबीन उत्पादकावर, माझ्या देशातल्या सोयाबीन उत्पादकावर. कारण तो सोयाबीन पिकवेल कशाला? जर रेडीमेड सोयाबीन ऑइल स्वस्त मिळणार असेल तर 0% ड्युटीवर. कापूस, जर इम्पोर्टेड कापूस स्वस्त पडणार असेल, भारतीय कापसाच्या किमतीपेक्षा कमी किमतीत जर मिळणार असेल, तर भारतातला कापूस उत्पादक मेला ना, सोयाबीन उत्पादक मेला, इथला सफरचंद उत्पादक हा मेला. हे हे उदाहरण सांगतोय मी. या व्यतिरिक्त अनेक गोष्टी येतील. मका येईल, गहू येईल अमेरिकेचा. आणि तो किती टक्के ड्युटीवर येतो हे आता डिटेल्समध्ये कळेल. ते मार्च पर्यंत येतील अवेलेबल. कारण डेव्हिल लाईज इन द डिटेल्स. तपशिलामध्ये खरा सैतान लपलेला असतो. तो तपशील आता येईलच. पण म्हणजे आता भारतातल्या, माझ्या महाराष्ट्रातल्या कापूस उत्पादकांनी, माझ्या महाराष्ट्रातल्या सोयाबीन उत्पादकांनी भारतातल्या बाजारपेठेमध्ये अमेरिकन शेतकऱ्याची कॉम्पिटिशन करायची. म्हणजे भारतातल्या शेतकऱ्यांनी भारतातल्या शेतकऱ्याशी कॉम्पिट केलं तर समजू शकतो भारतातल्या बाजारपेठेत, आणि अमेरिकेतल्या शेतकऱ्याशी जगाच्या बाजारपेठेत कॉम्पिट केलं तर समजू शकतो. पण भारतातला शेतकरी भारतातल्या बाजारपेठेत अमेरिकन शेतकऱ्याशी कॉम्पिट करणार, हा काय प्रकार केलाय? हे जसं ईस्ट इंडिया कंपनी करत होती त्याच पद्धतीने आता नरेंद्र मोदी करायला निघालाय की मँचेस्टरचा कापूस आणि मँचेस्टरचं कापड येणार, इथल्या कापडाला काहीच किंमत नाही. आणि म्हणून महात्मा गांधींना खादीची चळवळ सुरू करावी लागली. आता हा काय होणार आहे याच्यातून? आणि याचा परिणाम काय होणार की तो जो शेतकरी आहे तो त्याची कॉस्ट वाचवण्यासाठी म्हणून शेतमजुराचा पगार कमी करणार. इथला उद्योजक जो आहे, कारण महिंद्राच्या गाडीपेक्षा इम्पोर्टेड गाडी, फोर्डची गाडी स्वस्त पडेल. फोर्ड सुद्धा भारतात बनवणार नाही, तिथंच बनवून भारतात पाठवेल. त्यांनी बनवणं बंद केलंच आहे. पण हा प्रकार आता सुरू होणार की अमेरिकन वाहनं, हार्ली डेव्हिडसनची मोटरसायकल ही भारतातल्या त्या आपल्या बुलेट, रॉयल एनफिल्डच्या मोटरसायकलपेक्षा स्वस्त होईल. तिथली ट्रायम्सची मोटरसायकल अमेरिकेतली ही भारतातल्या बजाजच्या मोटरसायकलपेक्षा स्वस्त होईल, कारण ड्युटीच नसेल त्याच्यावर. आणि इथल्या बनवलेल्या कारवरती किंवा इथल्या बनवलेल्या मोटरसायकलवरती मात्र 18%, 28% एवढा जीएसटी लावला जाईल. त्यामुळे हे तर महाग जाणार. मग या उद्योजकांनी काय करणार? त्यांची किंमत, त्यांची कॉस्ट कमी करण्यासाठी ते कामगारांचा पगार कमी करणार, त्यांच्या उत्पादनाची संख्या कमी करणार. आज 1000 गाड्या बनवत असतील दिवसाला, तर ते 500 बनवायला सुरुवात करतात. त्याचा परिणाम काय होणार? त्यांचं सब कॉन्ट्रॅक्टिंग करणारे कंपन्या, छोट्या कंपन्या बंद पडणार, तिथं बेरोजगारी वाढणार, शेतमजुराची हे कमी होणार. आणि हे सगळं करण्यासाठी म्हणून
ऑलरेडी भारताने काय काय केलं होतं, तर रोजगार हमी योजनाच बदलून टाकली अख्खी. कारण शेतकऱ्याला शेतमजुराचा पगार कमी करता आला पाहिजे म्हणून रोजगार हमी योजनेतलेच मापक बदलून टाकले. किमान वेतनाचा नियम बदलून टाकला. त्याच्यानंतर कामगार आणि उद्योजक म्हणजे कामगारांची शोषण करता यावं उद्योजकांना म्हणून लेबर कोड बदलले. ते 2020 ला बदलले लेबर कोड्स, पण अंमलबजावणी आत्ता सुरू केली त्या लेबर कोड्सची. कारण हे पुढे करायचं होतं. अमेरिकेचं शेण खायचं होतं. म्हणून हे केलं. आणि हा हा कुठला प्रकार आहे? आणि याच्यावरती तो म्हणतो नरेंद्र मोदी की हम डील कर रहे हैं, हम डील कर रहे हैं. अरे डील? तुम्ही डीलमध्ये देशाला विकायला निघालात, देशातल्या शेतकऱ्याला विकायला निघालात. आणि कोणत्या प्रकारचा भारतातला शेतकरी जो अत्यंत असंघटित आहे, जो अत्यंत सर्व फॅक्टर्सवरती अवलंबून आहे, सरकारची त्याला मदत नाही. भारतातल्या शेतकऱ्याला काय मिळतं सरकारकडून? नरेंद्र मोदी त्याच्या त्या पंतप्रधान काहीतरी योजनेमध्ये वर्षाला 6,000 रुपये देतो. आणि अमेरिकेतल्या शेतकऱ्याला काय मिळतं? अमेरिकेतल्या शेतकऱ्याला एका वर्षाला एका शेतकऱ्याला 60 लाख रुपयाची सबसिडी मिळते. 60 लाख नुसती सबसिडी मिळते. आणि भारतामधली 50% जास्त लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून. अमेरिकेतली 1% लोकसंख्या शेतीवर अवलंबून. 3-3.5 कोटी शेतकरी आहेत. भारतातला शेतकरी हा अल्पभूधारक आहे. 87% शेतकरी. 5 एकरपेक्षा कमी जमीन आहे. अमेरिकेमध्ये 400 एकर, 600 एकर, 800 एकर असा जमिनीचा मालक आहे एक एक शेतकरी. आणि वर्षाला 6-6 लाख रुपयाची त्याला सबसिडी मिळते. त्या सबसिडीतच तो जगू शकतो. शिवाय त्याचं शेती उत्पादन विकल्यानंतर त्याला जे पैसे मिळतात त्यात आणखीन त्याचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढतं. आणि आता त्याला भारतातून पैसे पाठवले जाणार. आपल्या शेतकऱ्यांचे गळे दाबून, माझ्या देशातल्या शेतकऱ्यांचे गळे दाबून हे हे केलं जात आहे. युरोपियन युनियन बरोबर ट्रेड डील झालं म्हणून सांगतात. आपले मूर्ख पेपरवाले सुद्धा पेपरला बातम्या देतात. आता मर्सिडीज बेन्झ स्वस्त होणार आणि ऑडी स्वस्त होणार. अरे काय आहे? म्हणजे मुळामध्ये युरोपियन युनियन बरोबरच्या ट्रेड डीलमध्ये भारताने इम्पोर्ट ड्युटी 90% कमी केलेली आहे. हे सांगितलं का कोणाला? स्वस्त होणार म्हणजे काय? ऑडीची कंपनी त्यांच्या गाड्यांची किंमत कमी करणार आहे का? मर्सिडीज बेन्झची किंमत कमी होणार आहे का? त्याच्यावरची इम्पोर्ट ड्युटी तुम्ही 90% कमी करून टाकली आहे. म्हणून युरोपियन वस्तू स्वस्त होणार. हा त्यातला सरळ साधा अर्थ आहे. आणि हे लक्षातच कोणी घ्यायला तयार नाही. आणि हे युरोपियन ट्रेड डील सुद्धा प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी येणार? ज्यावेळेला युरोपियन नेशन्स म्हणजे युरोपियन युनियनचे सभासद असलेले देश त्यांच्या पार्लमेंटमध्ये या ट्रेड डीलला मान्यता देतील, तेव्हा युरोपियन युनियन बरोबरचं ट्रेड डील मंजूर होईल. ज्याला मदर ऑफ ऑल डील्स म्हटलं यांनीच, मोदींनी. ते अजून व्हायचं आहे. आणि आता अमेरिकेसमोर इतकं लोटांगण घातल्यानंतर पुन्हा युरोपियन युनियन काय काय करतं हे बघायचंच आहे. अजून प्रत्यक्ष फायनल होईपर्यंत याचा थेट परिणाम काय होणार आहे? अमेरिकेकडून 0% आयात केल्यामुळे डॉलरचा दर हा एका आठवड्यात 100 रुपये क्रॉस करेल. हे ज्यावेळेला ट्रेड डील साईन होईल तेव्हा एका आठवड्यात $100 क्रॉस करेल. त्याचा परिणाम इथं येणारं पेट्रोल डिझेल महाग होईल, इथली वीज महाग होईल, इथल्या प्रत्येक वस्तूची किंमत महाग होईल. कारण सगळ्याची ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट डायरेक्ट 15-20% वाढेल. कमीत कमी 15 ते 20%. आणि हे अशा देशविघातक ट्रेड डीलला मदर ऑफ द ऑल डील्स म्हणतात. नरेंद्र मोदींनी या देशाचं सार्वभौमत्व हे शरण केलेलं आहे. आणि हे सगळं डोनाल्ड ट्रम्प का करू शकतो? एक व्हिडिओ बघा. That he loves Trump. Now, I don't know if the word love, I don't want you to take that any different. I don't want to destroy his political career, okay? बघा,
डोनाल्ड ट्रम्प सांगतायत, आय डोंट वॉन्ट टू स्पॉइल नरेंद्र मोदीज पॉलिटिकल करिअर. म्हणजे नरेंद्र मोदींचं राजकीय करिअर मला संपवण्याची इच्छा नाही, ही अप्रत्यक्ष धमकी आहे मोदींना दिलेली. आणि काही महिन्यापूर्वीचा हा व्हिडिओ आहे ऍक्च्युली. सरळ सरळ तो हे बोलतोय. आणि म्हणून त्याच्या हातामध्ये 100% असं काहीतरी आहे. म्हणजे अदानीची केस तर आहेच आहे, एप्स्टीन फाईल तर आहेतच आहे, त्याच्याकडे आहेत. एप्स्टीन काम करत होता इस्रायलसाठी, त्यामुळे इस्रायलकडे आहेत. एप्स्टीन फाईल रिलीज केल्यामुळे हे सगळ्या जगाकडे आता आहे. त्यामुळे आता कोण कोण किती किती बोटं पिरगळतं, हात पिरगळतं का मान पिरगळतं, आणि त्याच्या बदल्यामध्ये देशाला स्वतःचं काय काय सोडून द्यावं लागतं, फक्त बघत राहावं लागणार, खंत करून बघत राहावं लागणार. हा लाचार झालेला देश, म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत इतका लाचार व्हावा, यासाठी म्हणून आपले पूर्वज फासावर गेले का? यासाठी आपले पूर्वज तुरुंगात गेले का? यासाठी आपल्या पूर्वजांनी लाठ्या काठ्या खाल्ल्या का? तुम्हीच विचार करा. तुम्हाला काय वाटतं हे खाली कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांनी लाईक करा, जास्तीत जास्त जणांना याची लिंक शेअर करा, आणि सर्वांना हे चॅनल सबस्क्राईब करायचा आग्रह करा. आत्ताच्या भागात इतकंच. धन्यवाद.